ओपन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आज करंट अफेअरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। IPL 2024च्या लिलावात खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू कोण? IPL 2024च्या लिलावात खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क हा होय। विजय हजारे ट्रॉफी 2023चा विजेता संघ कोणता आहे? विजय हजारे ट्रॉफी 2023चा विजेता संघ हरियाणा हा आहे। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला दिला जाईल? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या दोघांना दिला जाईल। 45व्या युरोपियन प्रबंधक पुरस्कार कोणाला दिला जाईल? 45वा युरोपियन प्रबंधक पुरस्कार अरुंधती रॉय यांना दिला जाईल। अलीकडे कोणत्या देशाच्या अनाक क्रोकोटोआ ज्वालामुखीचा शक्तिशाली उद्रेक झाला आहे? अलीकडेच इंडोनेशिया या देशामध्ये अनाक क्रोकोटोआ ज्वालामुखीचा शक्तिशाली उद्रेक झाला आहे। रमन फर्स्ट इंजिनची यशस्वी चाचणी कोणी केली? रमन फर्स्ट इंजिनची यशस्वी चाचणी स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने केली। राजस्थान सरकारच्या चिरंजीवी विमा योजनेअंतर्गत किती विमा संरक्षण रक्कम निश्चित केली आहे? राजस्थान सरकारच्या चिरंजीवी विमा योजनेअंतर्गत 25 लाख रुपये विमा संरक्षण रक्कम निश्चित केली आहे। अलीकडेच कोणत्या देशाच्या न्यायालयाने 8 माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे? अलीकडेच कतार या देशाच्या न्यायालयाने 8 माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। ग्लोबल टीचर अवॉर्ड 2023साठी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? ग्लोबल टीचर अवॉर्ड 2023साठी नुकतीच दीपक नारायण नाईक यांची निवड झाली आहे। द लायन हू ड्रँक द मूनलाइट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? द लायन हू ड्रँक द मूनलाइट हे आत्मचरित्र इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांचे आहे। चौथ्या पॅरा आशियाई खेळ 2023मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? चौथ्या पॅरा आशियाई खेळ 2023मध्ये भारताने एकूण 29 इतकी सुवर्ण पदके जिंकली आहेत। देशात प्रथमच कोणत्या उच्च न्यायालयाने आपला निकाल प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध केला आहे? केरळ या उच्च न्यायालयाने त्यांचा निकाल प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध केला आहे। अलीकडेच भारताचे कॅग गिरीशचंद्र मुर्मू यांनी कोणत्या ऑडिटर पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? अलीकडेच भारताचे कॅग गिरीशचंद्र मुर्मू यांची युएनओच्या ऑडिट पॅनलवर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कोणत्या स्पर्धेत 26 मार्च 2023 रोजी जागतिक क्रमवारीत 6व्या क्रमांकावर असलेल्या सात्विक आणि चिराग जोडीने प्रथमच दुहेरी विजेतेपद जिंकून इतिहास रचला? स्विस ओपन या स्पर्धेमध्ये 26 मार्च 2023 रोजी जागतिक क्रमवारीत 6व्या क्रमांकावर असलेल्या सात्विक आणि चिराग जोडीने प्रथमच दुहेरी विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे। कोणत्या भारतीयाला नुकताच रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे? डॉक्टर रवी कन्नन यांना या भारतीयाला नुकताच रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे। अलीकडेच केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्र एक निवडणुकीची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे? अलीकडेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्र एक निवडणुकीची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे। केंद्र सरकारने 6वा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून कोणता महिना घोषित केला आहे? केंद्र सरकारने सप्टेंबर हा महिना 6वा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून घोषित केला आहे। नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण 4 सुवर्ण पदके जिंकली। नुकताच सक्रिय झालेला किलाउआ ज्वालामुखी कोठे आहे? नुकताच सक्रिय झालेला किलाउआ ज्वालामुखी हवाईन बेटावर आहे। राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिप 2023चा विजेता संघ कोणता आहे? राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिप 2023चा विजेता संघ आपला महाराष्ट्र हा आहे। देशात नुकताच सापडलेला क्लेड 9 विषाणू कशाशी संबंधित आहे? देशात नुकताच सापडलेला क्लेड 9 विषाणू कांजण्या चिकनपॉक्सशी संबंधित आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकतेच डॅम सेफ्टीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोठे केले? उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकतेच डॅम सेफ्टीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन जयपूर राजस्थान या ठिकाणी केले। देशातील पहिला उभा पवन बोगदा नुकताच कुठे बसवण्यात आला आहे?
देशातील पहिला उभा पवन बोगदा नुकताच हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बसवण्यात आला आहे. इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिवलचा पहिला कला क्रांती जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिवलचा पहिला कला क्रांती जीवनगौरव पुरस्कार पंडित BD बाऊल यांना मिळाला आहे. BCCIने नुकतीच निवृत्त केलेली 7 क्रमांकाची जर्सी कोणाशी संबंधित आहे? BCCIने नुकतीच निवृत्त केलेली 7 क्रमांकाची जर्सी MS धोनीशी संबंधित आहे. जगातील सर्वात मोठे कार्यालय डायमंड बोर्सचे उद्घाटन नुकतेच कुठे झाले आहे? जगातील सर्वात मोठे कार्यालय डायमंड बोर्सचे उद्घाटन सुरत, गुजरात या ठिकाणी झाले आहे. भारतीय हवाई दलाने अलीकडेच कोणत्या स्वदेशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे? भारतीय हवाई दलाने अलीकडेच समर या स्वदेशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. नुकतेच स्वरवेद महामंदिराचे उद्घाटन कुठे झाले? नुकतेच स्वरवेद महामंदिराचे उद्घाटन वाराणसी, उत्तर प्रदेश या ठिकाणी झाले. खेलो इंडिया पॅरा गेमच्या पहिल्या आवृत्तीच्या पदतालिकेत कोणाला पहिले स्थान मिळाले आहे? खेलो इंडिया पॅरा गेमच्या पहिल्या आवृत्तीच्या पदतालिकेत हरियाणा या राज्याला पहिले स्थान मिळाले आहे. 18व्या राष्ट्रीय स्काउट आणि गाईड जंबोरीचे आयोजन कोठे करण्यात आले? 18व्या राष्ट्रीय स्काउट आणि गाईड जंबोरीचे आयोजन राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आले. जगातील सर्वात मोठी नदी क्रूझ MV गंगा विलासच्या प्रवासाअंतर्गत वाराणसी ते दिब्रुगढ अंतर किती आहे? जगातील सर्वात मोठी नदी क्रूझ MV गंगा विलासच्या प्रवासाअंतर्गत वाराणसी ते दिब्रुगढ अंतर 3200 किलोमीटर इतके आहे. अंतिम अंदाजानुसार 2022-23 मध्ये भारतात एकूण अन्नधान्य उत्पादन किती आहे? अंतिम अंदाजानुसार 2022-23 मध्ये भारतात एकूण अन्नधान्य उत्पादन 3297 लाख टन आहे. 3297 लाख टन इतके आहे. अर्थसंकल्प 2023-24 अंतर्गत वैयक्तिक आयकर प्रणालीमध्ये किती उत्पन्न करमुक्त घोषित केले आहे? अर्थसंकल्प 2023-24 अंतर्गत वैयक्तिक आयकर प्रणालीमध्ये 3 लाख इतके उत्पन्न करमुक्त घोषित केले आहे. अलीकडेच 8व्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? अलीकडेच 8व्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार लिओनेल मेसी या खेळाडूला मिळाला आहे. नुकतेच 31 ऑक्टोबर 2023 रोजी संपलेले मेरा माती मेरा देश अभियान कशाशी संबंधित आहे? नुकतीच 31 ऑक्टोबर 2000 रोजी संपलेला मेरा माती मेरा देश अभियान सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित आहे. युनेस्कोच्या सर्जनशील म्हणजेच क्रिएटिव्ह शहराच्या यादीत अलीकडे कोणाचा समावेश करण्यात आला आहे? युनेस्कोच्या क्रिएटिव्ह शहराच्या यादीत कोझिकोड आणि ग्वाल्हेर या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. 3 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा एकमेव भारतीय संगीतकार कोण आहे? 3 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा एकमेव भारतीय संगीतकार रिकी केज हा आहे. युनेस्कोद्वारे जगातील पहिल्या लिव्हिंग हेरिटेज युनिव्हर्सिटीचा दर्जा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? युनेस्कोद्वारा जगातील पहिल्या लिव्हिंग हेरिटेज युनिव्हर्सिटीचा दर्जा विश्वभारती विद्यापीठाला प्रदान करण्यात आला आहे. इक्वेडोरच्या इतिहासात नुकताच सर्वात तरुण राष्ट्रपती कोण बनला आहे? इक्वेडोरच्या इतिहासात सर्वात तरुण राष्ट्रपती डॅनियल नोबोआ हा बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दक्षिण भारतातील पहिल्या औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी कुठे झाली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दक्षिण भारतातील पहिल्या औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाची उभारणी तुमकुरू या ठिकाणी झाली. भारतीय तटरक्षक दलाने नुकताच 9वा राष्ट्रीय प्रदूषण प्रतिसाद व्यायाम नॅटपोलरेक्स कुठे आयोजित केला आहे? भारतीय तटरक्षक दलाने नुकताच 9वा राष्ट्रीय प्रदूषण प्रतिसाद व्यायाम नॅटपोलरेक्स गुजरात या राज्यामध्ये आयोजित केला आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023च्या पहिल्या आवृत्तीचा शुभंकर कोण होता? खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023च्या पहिल्या आवृत्तीचा शुभंकर उज्ज्वला हा होता. UNFCCC ची COP28 परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरू होईल? UNFCCC ची COP28 परिषद UAE या देशाच्या अध्यक्षतेखाली सुरू होईल. टेनिस विश्वचषक डेव्हिस कप 2023चा विजेता कोण आहे? टेनिस विश्वचषक डेव्हिस कप 2023चा विजेता संघ इटली हा आहे. नुकताच चर्चेत असलेला सिल्कियारा बोगदा निर्माण दिन आहे. हा बोगदा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? नुकताच चर्चेत असलेला सिल्कियारा बोगदा
निर्माण दिन आहे हा बोगदा उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। खेलो इंडिया युथ गेम 2023च्या पदतालिकेत कोणती राज्ये पहिल्या 3 क्रमांकावर आहेत? खेलो इंडिया युथ गेम 2023च्या पदतालिकेत पहिली 3 राज्ये, पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र, सेकंड हरियाणा, थर्ड मध्य प्रदेश। महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेश ही 3 क्रमांकावरची राज्ये आहेत। भारतीय नौदलाने अलीकडेच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव सायक्लोन कुठे सुरू केला आहे? भारतीय नौदलाने अलीकडेच मानवतावादी आणि मदत आपत्ती निवारण सराव सायक्लोन हा गोवा येथे सुरू केला आहे। भारताबाहेर नुकतेच जगातील दुसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? भारताबाहेर नुकतेच जगातील दुसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर यांचे उद्घाटन USA या ठिकाणी करण्यात आले आहे। नुकतीच अबू बीर डिशो मोहीम कुठे सुरू झाली आहे? नुकतीच अबू बीर डिशो मोहीम झारखंड या राज्यामध्ये सुरू झाली आहे। 9वी P20 शिखर परिषद कुठे होणार आहे? 9वी P20 शिखर परिषद यशोभूमी या ठिकाणी होणार आहे। रणजी ट्रॉफी 2023चा विजेता संघ कोणता आहे? रणजी ट्रॉफी 2023चा विजेता संघ सौराष्ट्र हा आहे। एडेल गिव्ह हरून इंडिया फिलॉन्थ्रॉपी लिस्ट 2023मध्ये कोण अव्वल आहे? इडेल गिव्ह हरून इंडिया फिलॉन्थ्रॉपी लिस्ट 2023मध्ये शिव नादर हे प्रथम क्रमांकावर आहेत। नीति आयोगाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नीति आयोगाचे नवीन CEO म्हणून BVR सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नुकतीच जगातील सर्वात उंच माउंट बाईक रेस मांडुरो 3.0 कुठे आयोजित करण्यात आली आहे? नुकतीच जगातील सर्वात उंच माउंटन बाईक रेस मांडुरो 3.0 अरुणाचल प्रदेशामध्ये आयोजित करण्यात आली आहे। पिलजतकर आर्किटेक्चर पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? पिलजतकर आर्किटेक्चर पुरस्कार 2023 डेव्हिड चिपरफिल्ड यांना देण्यात आला आहे। अर्थशॉट पुरस्कार 2023 कोणत्या भारतीय नवकल्पनाला मिळाला आहे? अर्थशॉट पुरस्कार 2023 S4S तंत्रज्ञान आणि भूमित्र या 2 नवकल्पनांना मिळाला आहे। भारतातील पहिला इलेक्ट्रिक तीर्थ कॉरिडॉर कुठे स्थापन होत आहे? भारतातील पहिला इलेक्ट्रिक तीर्थ कॉरिडॉर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थापन होत आहे। पंतप्रधानांनी अलीकडे सुरू केलेली देशातली पहिली प्रादेशिक रॅपिड रेल्वे कोणती आहे? पंतप्रधानांनी अलीकडे सुरू केलेली देशातली पहिली प्रादेशिक रॅपिड रेल्वे नमो भारत ही आहे। युरोपियन युनियनच्या सकारोव मानवाधिकार पुरस्कार 2023साठी कोणाची निवड झाली आहे? युरोपियन युनियनच्या सकारोव मानवाधिकार पुरस्कार 2023साठी जिना महसा अमिनी यांची निवड झाली आहे। अलीकडेच इस्रोने मिशन गगनयानच्या कोणत्या स्क्रू एस्केप मॉडेलची यशस्वी चाचणी केली आहे? अलीकडेच इस्रोने मिशन गगनयानच्या TVD-1 या स्क्रू एस्केप मॉडेलची यशस्वी चाचणी केली आहे। अलीकडेच अरबी समुद्रात धडकलेल्या तेज चक्रीवादळाचे नाव कोणी ठेवले आहे? अलीकडेच अरबी समुद्रात धडकलेल्या तेज चक्रीवादळाचे नाव आपल्या भारत या देशाने ठेवले आहे। 6 मे 2023 रोजी आयोजित ऑपरेशन गोल्डन आर्ब कशाशी संबंधित आहे? 6 मे 2023 रोजी आयोजित ऑपरेशन गोल्ड आर्ब हे ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा यांच्या राज्याभिषेकाशी संबंधित आहे। तुर्कीहून भारतात येणाऱ्या गॅलेक्सी लीडर या मालवाहू जहाजाचे नुकतेच कोणी अपहरण केले? तुर्कीहून भारतात येणाऱ्या गॅलेक्सी लीडर या मालवाहू जहाजाचे हुती बंडखोर विद्रोही यांनी नुकतेच अपहरण केले होते। कोलकाता बंदरातून MV-ITT लायन हे पहिले मालवाहू जहाज कोणत्या देशासाठी प्रथमच पाठवण्यात आले आहे? कोलकाता बंदरातून MV-ITT लायन हे पहिले मालवाहू जहाज म्यानमार या देशासाठी प्रथमच पाठवण्यात आले आहे। नुकताच राष्ट्रपती रंग प्रेसिडेंट कलर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? नुकताच राष्ट्रपती रंग प्रेसिडेंट कलर नागा बटालियनला मिळाला आहे। 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये अलीकडेच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे? 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट, स्क्वॉश, ध्वज फुटबॉल, लॅक्रॉस, बेसबॉल, सॉफ्टबॉल या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे। अलीकडेच अग्निपहल कोणी सुरू केली आहे? अलीकडेच अग्निपहल केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने सुरू केली आहे। ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट 2023ची तिसरी आवृत्ती कोठे सुरू होईल?
ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट 2023ची तिसरी आवृत्ती मुंबई या ठिकाणी सुरू होईल. भारताबाहेर डॉक्टर बाबासाहेबांचा सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी नुकतेच कोठे अनावरण करण्यात आला आहे? भारताबाहेर डॉक्टर बाबासाहेबांचा सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा USA मध्ये अनावरण करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अधिवेशनाचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस हे आहेत. अलीकडेच भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षण्मुगरत्नम यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? अलीकडेच भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षण्मुगरत्नम यांची सिंगापूर या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. US आधारित ग्लोबल फायनान्स मासिकाने अलीकडेच कोणाला जागतिक सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून घोषित केले आहे? USA आधारित ग्लोबल फायनान्स मासिकाने अलीकडेच शक्तिकांत दास यांना जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून घोषित केले आहे. भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या अध्यक्षपदावर अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या अध्यक्षपदावर अलीकडेच रंगनाथन माधवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चर्चेत असलेली पर्यटक पाणबुडी टायटन कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? चर्चेत असलेली पर्यटक पाणबुडी टायटन ही ओशनगेट या कंपनीशी संबंधित आहे. ओशनगेट या कंपनीशी संबंधित आहे. भारतातील पहिल्या 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस इमारतीचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले? भारतातील पहिल्या 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस इमारतीचे नुकतेच बेंगळुरू या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या IFFA फिफा महिला फुटबॉल विश्वचषक 2023चा विजेता संघ कोणता? ऑस्ट्रेलियात नुकताच झालेल्या फिफा महिला फुटबॉल विश्वचषक 2023चा विजेता संघ स्पेन हा आहे. 9वी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन परिषद कोठे होणार आहे? 9वी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन परिषद उदयपूर राजस्थान या ठिकाणी होणार आहे. अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणारे 42वे भारतीय ठिकाण कोणते आहे? अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणारे 42वे भारतीय ठिकाण होयसला मंदिर समूह हे आहे. DRDOने विकसित केलेली कोणती स्वयंनिष्क्रिय अँटी टँक माइन अलीकडेच भारतीय सैन्यात सामील करण्यात आली आहे? DRDOने विकसित केलेली विभव स्वयंनिष्क्रिय अँटी टँक माइन अलीकडेच भारतीय सैन्यात सामील करण्यात आली आहे. नुकताच चर्चेत असलेला नागोर्नो काराबाख वाद कशाशी संबंधित आहे? नुकताच चर्चेत असलेला नागोर्नो काराबाख वाद अझरबैजान आर्मेनिया या देशाशी संबंधित आहे. व्हॅनेडियम हा दुर्मिळ धातूचा अलीकडे कुठे शोध लागला आहे? व्हॅनेडियम या दुर्मिळ धातूचा अलीकडेच गुजरात या राज्यामध्ये शोध लागला आहे. प्रजासत्ताक दिनी कोणत्या प्रसिद्ध तबलावादकाला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे? प्रजासत्ताक दिनी झाकीर हुसेन या प्रसिद्ध तबलावादकाला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाची एकूण लांबी किती आहे? दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाची एकूण लांबी 1386 किलोमीटर इतकी आहे. देशातील पहिले कार्टोग्राफी संग्रहालय जॉर्ज एव्हरेस्ट नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? देशातील पहिले कार्टोग्राफी संग्रहालय जॉर्ज एव्हरेस्ट यांचे उत्तराखंड या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले आहे. मालदीवच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? मालदीवच्या अध्यक्षपदी नुकतीच डॉक्टर मोहम्मद मुइझू यांची निवड झाली आहे. नारी शक्ती वंदन कायदा नुकतीच कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली आहे? नारी शक्ती वंदन कायद्यासाठी नुकतीच 106वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. 2023 सालचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात येणार आहे? 2023 सालचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कॅटलिन कॅरुको आणि ड्रू वेस्टमॅन या दोघांना देण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बंगा यांची बिनविरोध निवड झाली आहे. हा प्रश्न MPSC कंबाईन मेन क्लर्क या परीक्षेमध्ये आला होता 17 डिसेंबर 2023 रोजी. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बंगा यांची निवड झाली आहे. CBIच्या संचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
CBIच्या संचालक पदावर प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जॉर्जी गोस्पोडिनोव यांना मिळाला आहे. 132व्या ड्युरंड कप 2023चा विजेता संघ कोणता आहे? 132व्या ड्युरंड कप 2023चा विजेता संघ मोहन बागान SG हा आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अलीकडेच डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा कोणाला बहाल केला आहे? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अलीकडेच डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा NCERTला बहाल केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अलीकडेच डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा कोणाला बहाल केला आहे? NCERTला बहाल केला आहे. जगातील पहिली AI अँटी ड्रोन प्रणाली इंद्रजाल नुकतेच कोठे अनावरण करण्यात आली? जगातील पहिली AI अँटी ड्रोन प्रणाली इंद्रजाल यांचे नुकतेच अनावरण हैदराबाद या ठिकाणी करण्यात आले. भारताने फुटबॉलमध्ये कोणत्या संघाचा पराभव करून इंटरकॉन्टिनेंटल कप 2023 जिंकला आहे? भारताने लेबनॉन या संघाचा पराभव करून इंटरकॉन्टिनेंटल कप 2023चा कप जिंकला आहे. भारताने फुटबॉलमध्ये कोणत्या संघाचा पराभव करून इंटरकॉन्टिनेंटल कप 2023 जिंकला आहे? लेबनॉन या संघाचा. चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 अंतर्गत सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे? चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 अंतर्गत सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये मध्य प्रदेश या राज्याला प्रथम स्थान मिळाले आहे. दुबई येथे नुकत्याच झालेल्या भारताच्या पहिल्या महिला कबड्डी लीगचा विजेता संघ कोणता आहे? दुबई येथे नुकत्याच झालेल्या भारताच्या पहिल्या महिला कबड्डी लीगचा विजेता संघ उमा कोलकाता हा आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2023 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? ग्लोबल पीस इंडेक्स 2023 मध्ये भारताला 126वे स्थान मिळाले आहे. सॅप वंगबंधू फुटबॉल चॅम्पियनशिप 2023चा विजेता संघ कोण आहे? सॅप वंगबंधू फुटबॉल चॅम्पियनशिप 2023चा विजेता संघ आपला भारत हा देश आहे. ट्विटरचे प्रतिस्पर्धी मेसेजिंग ॲप थ्रेड्स नुकतेच कोणी लॉन्च केले आहे? ट्विटरचे प्रतिस्पर्धी मेसेजिंग ॲप थ्रेड्स नुकतेच मेटा या कंपनीने लॉन्च केले आहे. मानसिक आरोग्यासाठी समर्पित भारतातील पहिला चॅटबॉट टेलिमानस नुकताच कुठे लॉन्च करण्यात आला? मानसिक आरोग्यासाठी समर्पित भारतातील पहिला चॅटबॉट टेलिमानस हा नुकताच जम्मू काश्मीर राज्यामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच गॅरंटी बजेट सादर केले आहे? कर्नाटक राज्य सरकारने नुकतेच गॅरंटी बजेट सादर केले आहे. बॅस्टिल डे परेडमध्ये भारताचे तिन्ही सैन्य कोणत्या देशात सहभागी होत आहेत? बॅस्टिल डे परेडमध्ये भारताचे तिन्ही सैन्याचे फ्रेंच या देशामध्ये सहभागी होत आहेत. अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकानुसार भारतातील किती लोकसंख्या दारिद्र्यमुक्त झाली आहे? अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकानुसार भारतातील 41.50 कोटी जनता लोकसंख्या दारिद्र्यमुक्त झाली आहे. भारतातील पहिली प्रादेशिक AI न्यूज अँकर लिसा नुकतीच कोठे सुरू करण्यात आली आहे? भारतातील पहिली प्रादेशिक AI न्यूज अँकर लिसा नुकतीच ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. टांझानियामध्ये तयार होत असलेल्या IIT मद्रासच्या कॅम्पसच्या महिला संचालक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? टांझानियामध्ये तयार होत असलेल्या IIT मद्रासच्या कॅम्पसच्या पहिल्या महिला संचालक म्हणून प्रीती अघयालम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्कायरूट एरोस्पेसचे 3D प्रिंटेड क्रायोजेनिक इंजन कोणते आहे? स्कायरूट एरोस्पेसचे 3D प्रिंटेड क्रायोजेनिक इंजन धवन सेकंड हे आहे. 5 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या 50व्या वर्धापन दिनाचे आयोजन कोठे केले जात आहे? 5 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या 50व्या वर्धापन दिनाचे आयोजन कोटे डी आयव्हरी येथे केले जात आहे. नुकतेच विम्बल्डन चॅम्पियनशिप 2023चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? नुकतेच विम्बल्डन चॅम्पियनशिप 2023 पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्कराज यांनी जिंकले आहे. नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून
भूमी सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून भूमी सन्मान पुरस्कार ओडिशा या राज्याला देण्यात आला आहे. देशातील पहिल्या रेल्वे स्टेशनला नुकताच युनेस्को एशिया पॅसिफिक पुरस्कार मिळाला आहे. देशातील भायखळा महाराष्ट्र या रेल्वे स्टेशनला नुकताच युनेस्कोचा एशिया पॅसिफिक पुरस्कार मिळाला आहे. अलीकडेच देशातील पहिले गिग वर्कर्स विधेयक कोणी मंजूर केले आहे? अलीकडेच देशातील पहिले गिग वर्कर्स विधेयक राजस्थान या राज्याने मंजूर केले आहे. नुकताच चर्चेत असलेला उद्भव प्रकल्प कशाशी संबंधित आहे? नुकताच चर्चेत असलेला उद्भव प्रकल्प भारतीय सैन्याशी संबंधित आहे. नीती आयोग देशातील पहिले मत्स्य व्यवसाय अटल आयुष्यन केंद्र कोठे स्थापन करेल? नीती आयोग देशातील पहिले मत्स्य व्यवसाय अटल उष्मायन केंद्र केरळ या राज्यामध्ये स्थापन करेल. नुकतेच वर्ल्ड सिटीज कल्चर फोरममध्ये सामील होणारे पहिले भारतीय शहर कोणते? नुकतेच वर्ल्ड सिटीज कल्चर फोरममध्ये सामील होणारे पहिले शहर बेंगळुरू होय. PM मोदींनी नुकतेच लॉन्च केलेले युरिया गोल्ड मातीतील कोणाची कमतरता भरून काढेल? PM मोदींनी नुकतीच लॉन्च केलेले युरिया गोल्ड मातीतील सल्फरची कमतरता भरून काढेल. 5व्या जागतिक कॉफी परिषदेला यजमान देश कोणता आहे? 5व्या जागतिक कॉफी परिषदेचा यजमान देश आपला भारत हा आहे. तलावातील तण काढण्यासाठी CSIR-NAL ने अलीकडेच जोसॉल्ट एअरबोट कोठे सुरू केली आहे? तलावातील तण काढण्यासाठी CSIR-NAL ने अलीकडेच जोसॉल्ट एअरबोट बेंगळुरू येथे सुरू केली आहे. कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला अलीकडेच 13वा महारत्न दर्जा प्राप्त झाला आहे? ऑइल इंडिया लिमिटेडला या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला अलीकडेच 13व्या महारत्न कंपनीचा दर्जा प्राप्त झाला आहे. देशातील पहिले ऑनसाइट आयकॉनिक साइट म्युझियम कोठे स्थापन करण्यात आले आहे? देशातील पहिले ऑनसाइट आयकॉनिक साइट म्युझियम तमिळनाडू या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे. भारताच्या पहिल्या मानवयुक्त महासागर मोहिमेसाठी अलीकडेच कोणती पाणबुडी विकसित करण्यात आली आहे? भारताच्या पहिल्या मानवयुक्त सागर मोहिमेसाठी अलीकडेच मत्स्य 6000 ही पाणबुडी विकसित करण्यात आली आहे. अलीकडेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मोबाईल आधारित ई-पास तयार करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे? अलीकडेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मोबाईल आधारित ई-पास तयार करण्यासाठी सुस्वागतम पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे. देशातील पहिला युनिटी मॉल कोठे स्थापन होणार आहे? देशातील पहिला युनिटी मॉल उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी स्थापन होणार आहे. WHO आणि आयुष मंत्रालय प्रथमच पारंपरिक औषधावर जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित करणार आहे? WHO आणि आयुष मंत्रालय प्रथमच पारंपरिक औषधावर जागतिक शिखर परिषद गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित करणार आहे. AWEIL कानपूरने उत्पादित केलेले भारतातील पहिले लॉंग रेंज रिव्हॉल्वर कोणते आहे? AWEIL कानपूरने उत्पादित केले भारतातील पहिले लॉंग रेंज रिव्हॉल्वर प्रबळ हे आहे. अलीकडेच केंद्र सरकारने PM ई-बस सेवा उपक्रमांतर्गत किती ई-बस सुरू करण्याचा मान्यता दिली आहे? अलीकडेच केंद्र सरकारने PM ई-बस सेवा उपक्रमांतर्गत 10,000 ई-बस सुरू करण्याची मान्यता दिली आहे. NISAU UKचा अचिव्हमेंट ऑनर अवॉर्ड 2023 कोणाला मिळाला आहे? NISAU UKचा अचिव्हमेंट ऑनर अवॉर्ड 2023 डॉक्टर मनमोहन सिंग यांना मिळाला आहे. पहिला सिंथन स्नो फेस्टिवल 2023 कोठे आयोजित केला जातो? पहिला सिंथन स्नो फेस्टिवल 2023 जम्मू काश्मीर या ठिकाणी आयोजित केला जातो. देशातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट अलीकडे कोठे स्थापित केले गेले आहे? देशातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट चेन्नई या ठिकाणी स्थापित केले गेले आहे. अलीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरणारी जगातील पहिली मोहीम कोणती आहे? अलीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरणारी जगातील पहिली मोहीम चंद्रयान-3 ही आहे. थायलंडचे नवे पंतप्रधान म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? थायलंडचे नवे पंतप्रधान म्हणून अलीकडेच श्रेष्ठा थाउसिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदावर नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदावर नुकतीच प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खालीलपैकी ब्रिक्स संघटनेचा नवीन सदस्य कोण आहे? ब्रिक्स या संघटनेचे नवीन सदस्य इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया हे सर्व देश नवीन सदस्य बनले आहेत. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी अल्लू अर्जुन पुष्पा द राईज या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? अल्लू अर्जुन पुष्पा द राईज या चित्रपटासाठी. कोणाच्या सहकार्याने इस्रो पुढील मोहीम ल्युपेक्स चंद्रावर पाठवेल? जक्सा या अंतराळ संस्थेच्या मदतीने इस्रो पुढील मोहीम ल्युपेक्स चंद्रावर पाठवेल. अझरबैजान बुद्धिबळ विश्वचषक 2023चा उपविजेता कोण आहे? अझरबैजान बुद्धिबळ विश्वचषक 2023चा उपविजेता आर प्रज्ञानंद हा आहे. कोणाच्या सहकार्याने इस्रो पुढील मोहीम ल्युपेक्स चंद्रावर पाठवेल? जक्साच्या मदतीने. अलीकडेच भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने IBSA वर्ल्ड गेम्स 2023 मध्ये कोणत्या संघाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे? अलीकडेच भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने IBSA वर्ल्ड गेम्स 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये HS प्रणयने अलीकडे कोणते पदक जिंकले आहे? BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये HS प्रणयने अलीकडेच कांस्य पदक जिंकले आहे. मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी नुकतेच नभमित्र यंत्र कोणी विकसित केले आहे? मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी नुकतेच नभमित्र यंत्र इस्रोने विकसित केले आहे. प्रोजेक्ट 17A ची 7वी आणि शेवटची स्टेल्थ युद्धनौका मुंबईत लॉन्च होणार आहे. त्या युद्धनौकेचे नाव महेंद्रगिरी हे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023चा विजेता संघ कोणता आहे? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023चा विजेता संघ ऑस्ट्रेलिया हा आहे. 21 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? 21 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाची 9वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. अलीकडेच इस्रोने आदित्य L1 यशस्वी प्रक्षेपण कोणत्या रॉकेटने केले आहे? अलीकडेच इस्रोने आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपण PSLV C57 या रॉकेटच्या सहाय्याने केले होते. देशातील पहिल्या सोलार सिटीचे उद्घाटन नुकतेच कोठे झाले? देशातील पहिल्या सोलार सिटीचे उद्घाटन सांची या ठिकाणी झाले. पहिला आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार दिन कधी साजरा केला जाईल? पहिला आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार दिन 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. अलीकडे G20 संघटनेचा 21वा सदस्य कोणाला बनवण्यात आले आहे? अलीकडे G20चा 21वा सदस्य आफ्रिकी संघांना बनवण्यात आले आहे. डिजिटल भाडे भरण्यासाठी नुकतेच नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड कोणी सुरू केले आहे? डिजिटल भाडे भरण्यासाठी नुकतेच नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड SBIने सुरू केले आहे. फायर ऑन द गंगा लाईफ अमॉंग द डेड इन बनारस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? फायर ऑन द गंगा लाईफ अमॉंग द डेड इन बनारस या पुस्तकाचे लेखक राधिका अय्यंगार हे आहेत. वर्ल्ड स्पाइस मसाला काँग्रेसची 14वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? वर्ल्ड स्पाइस म्हणजेच मसाला काँग्रेसची 14वी आवृत्ती मुंबई या ठिकाणी आयोजित केली जाईल. कोणत्या अमेरिकन शहराने अलीकडेच 3 सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून घोषित केला आहे? लुईव्हिल या अमेरिकन शहराने अलीकडेच 3 सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून घोषित केला आहे. US टेनिस ओपन 23 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? US टेनिस ओपन 23 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद नोवाक जोकोविचने जिंकले. अलीकडेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्वच्छ हवा सर्वेक्षण 2023 मध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराच्या श्रेणीत टॉप 3 स्थानामध्ये कोणाची निवड झाली आहे? अलीकडेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्वच्छ हवा सर्वेक्षण 2023 मध्ये
10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराच्या श्रेणीत टॉप 3 स्थानामध्ये इंदूर, आग्रा, ठाणे या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. इंदूर, आग्रा, ठाणे. अलीकडेच कोणत्या देशाकडून भारतीय हवाई दलाला पहिले C-295 MW वाहतूक विमान मिळाले आहे? अलीकडेच स्पेन या देशाकडून भारतीय हवाई दलाला पहिले C-295 MW हे वाहतूक विमान मिळाले आहे. आशिया कप 2023चा विजेता संघ कोणता आहे? आशिया कप 2023चा विजेता संघ आपला भारत हा देश आहे. पारंपरिक कारागीर आणि कारागिरांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे कोणती योजना सुरू केली आहे? पारंपरिक कारागीर आणि कारागिरांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. नुकतेच भारतात होणाऱ्या पहिल्या MotoGP रेसचे सर्वोच्च प्रायोजकत्व अधिकार कोणाला मिळाले आहेत? नुकतेच भारतात होणाऱ्या पहिल्या MotoGP रेसचे सर्वोच्च प्रायोजकत्व इंडियन ऑइल या कंपनीला मिळाले आहे. भारताने अलीकडे कोणत्या देशाच्या मसुद्याची हकालपट्टी केली आहे? भारताने अलीकडेच कॅनडा या देशाच्या मसुद्याची हकालपट्टी केली आहे. प्रथमच आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस कधी साजरा करण्यात आला? प्रथमच आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 30 मार्च रोजी साजरा करण्यात आला. 30 सप्टेंबर 2023 नंतर किती रुपयाच्या नोटा चलनातून बाहेर पडतील? 30 सप्टेंबर 2023 नंतर 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बाहेर झाल्या. गेल्या 2 दशकातील भारतातील सर्वात भीषण तिहेरी रेल्वे अपघात कुठे झाला? गेल्या 2 दशकातील भारतातील सर्वात भीषण तिहेरी रेल्वे अपघात ओडिशा या राज्यामध्ये झाला. अलीकडे कोणत्या प्राण्याला खाद्य प्राणी हा टॅग देण्यात आला आहे? अलीकडेच मिथुन या प्राण्याला खाद्य प्राणी हा टॅग देण्यात आला आहे. सन 2023चा नॉर्मन बोरलॉग फील्ड अवॉर्ड कोणाला दिला जाईल? 2023चा नॉर्मन बोरलॉग फील्ड अवॉर्ड 2023 स्वाती नाईक यांना दिला जाईल. भाभा अणु संशोधन केंद्राच्या संचालक पदावर अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भाभा अणु संशोधन केंद्राच्या संचालक पदावर अलीकडेच विवेक भसिन यांची निवड करण्यात आली आहे. 53वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2021 कोणाला दिला जाणार आहे? 53वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2021 वहिदा रहमान यांना दिला जाईल. भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बस कोणी विकसित केली आहे? जी नुकतीच नवी दिल्लीत लॉन्च झाली. भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युएल बस IOCLने विकसित केली आहे. ती नुकतीच दिल्लीत लॉन्च झाली आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये भारताला 40वे स्थान मिळाले आहे. देशातील पहिल्या सोलर रूफ सायकलिंग ट्रॅकचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले? देशातील पहिल्या सोलर रूफ सायकलिंग ट्रॅकचे नुकतेच हैदराबाद या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. नुकतीच 27वी वर्ल्ड रोड काँग्रेस कुठे आयोजित करण्यात आली होती? नुकतीच 27वी वर्ल्ड रोड काँग्रेस प्राग या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. भारत आणि बांगलादेशाच्या सैन्यादरम्यान संप्रीती 11 हा संयुक्त सराव कोठे सुरू झाला आहे? भारत आणि बांगलादेश सैन्यादरम्यानचा संप्रीती 11 हा संयुक्त सराव मेघालय या राज्यामध्ये सुरू झाला आहे. अलीकडेच 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? अलीकडेच 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पारुल चौधरी यांनी जिंकले आहे. नुकतेच निधन झालेले नर्तक कर्नल रेले कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत? नुकतेच निधन झालेले नर्तक कर्नल रेले मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत. मार्कोनी पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? मार्कोनी पुरस्कार 2023 हरी बालकृष्णन यांना देण्यात आला आहे. 6 मार्च 2023 रोजी कोणत्या स्वदेशी जहाजावर पहिली इंडियन नेव्ही कमांडर्स कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती? 6 मार्च 2023 रोजी INS विक्रांत या जहाजावर पहिली इंडियन नेव्ही कमांडर्स कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. 2023चा नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त नरगेस मोहम्मदी कोणत्या देशाशी संबंधित आहेत? 2023चा नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त नरगेस मोहम्मदी इराण या देशाशी संबंधित आहेत. अलीकडेच पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने ऑपरेशन अल-अक्सा फंड कोणाविरुद्ध सुरू केले आहे? अलीकडेच पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने
ऑपरेशन अल-अक्सा फंड इस्रायल या देशाविरुद्ध सुरू केले आहे? अलीकडेच पॅलेस्टाईनचे दहशतवादी 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकली आहेत? 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 107 पदके जिंकली आहेत. लॉरियन्स स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? लॉरियन्स स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार लिओनेल मेसी या खेळाडूला देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन कधी केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी केले आहे. बॉलिवूडच्या ऑस्कर आयफा 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? बॉलिवूडचा ऑस्कर आयफा 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दृश्यम 2 ला मिळाला आहे. IPL 2023 चे विजेतेपद जिंकणारा संघ कोणता आहे? IPL 2023 चे विजेतेपद जिंकणारा संघ चेन्नई सुपर किंग्स हा आहे. 141वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक कुठे होणार आहे? 141वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक मुंबई या ठिकाणी होणार आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताला 111वे स्थान मिळाले आहे. लॉरियन्स स्पोर्ट्सने अलीकडेच ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? लॉरियन्स स्पोर्ट्सने अलीकडेच ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नीरज चोप्रा यांची नियुक्ती केली आहे. ॲपलने आपले पहिले रिटेल स्टोअर कोणत्या भारतीय शहरात उघडले आहे? ॲपलने पहिले रिटेल स्टोअर मुंबई या शहरात उघडले आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिळवण्यास सुरुवात केली आहे? केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये 25% इथेनॉल मिळवण्यास सुरुवात केली आहे. 74व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? 74व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे अब्देल फतेह अल सिसी हे होते. इस्रो आणि विज्ञान भारतीने अलीकडेच स्पेस ऑन व्हील्स कार्यक्रम कुठे सुरू केला आहे? इस्रो आणि विज्ञान भारतीने अलीकडेच स्पेस ऑन व्हील्स हा कार्यक्रम अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू केला आहे. अलीकडेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे? अलीकडेच आपल्या भारत या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. नुकतेच ISO 9001:2050 प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले महिला पोलीस ठाणे कोणते? नुकतेच ISO 9001:2050 प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले महिला पोलीस ठाणे भोपाळ हे होय. नुकताच बथुकम्मा हा पुष्पोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? नुकताच बथुकम्मा हा पुष्पोत्सव तेलंगणा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला. अलीकडेच UNWTOने सर्वोत्तम पर्यटन गावाच्या यादीत भारतातील कोणत्या गावाचा समावेश केला आहे? अलीकडेच UNWTOने सर्वोत्तम पर्यटन गावाच्या यादीत भारतातील धोरडो गाव गुजरात या राज्यातील या गावाचा समावेश केला आहे. भारतातील ऑनलाईन आर्थिक फसवणुकीविरुद्ध अलीकडेच कोणी डिजिकवच कार्यक्रम सुरू केला आहे? भारतातील ऑनलाईन आर्थिक फसवणुकीविरुद्ध अलीकडेच डिजिकवच कार्यक्रम गुगलने सुरू केला आहे. 4थ्या हंगझाऊ आशियाई पॅरा गेमच्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाचा ध्वजवाहक कोण आहे? 4थ्या हंगझाऊ आशियाई पॅरा गेमच्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाचा ध्वजवाहक पारुल परमार आणि अमित सरोहा हे दोघेजण होते. नुकतीच अधिकृत जिल्हास्तरीय झाडे फुले पक्षी घोषित करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता? नुकताच अधिकृत जिल्हास्तरीय झाडे फुले पक्षी घोषित करणारा भारतातील पहिला जिल्हा कासारगोड हा होय. केंद्राने जाहीर केलेल्या 5व्या व्यवस्थापन परिणामाकरता मूल्यांकनाचा उत्कृष्ट श्रेणीमध्ये कोणता व्याघ्र प्रकल्पाला प्रथम स्थान मिळाले आहे? केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 5व्या व्यवस्थापन परिणामाकरता मूल्यांकनाच्या उत्कृष्ट श्रेणीमध्ये पेरियार या व्याघ्र प्रकल्पाला पहिले स्थान मिळाले आहे. कान्स फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये मानद पालेन डिओर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? कान्स फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये मानद पालम डिओर पुरस्कार मायकेल डग्लस यांना देण्यात आला आहे. पहिला खगोलशास्त्रीय सोसायटी गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
पहिला खगोलशास्त्रीय सोसायटी गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार 2022 प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना प्रदान करण्यात आला आहे. SBIने अलीकडेच ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? SBIने अलीकडेच ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून MS धोनी यांची नियुक्ती केली आहे. अल्बानिया येथे झालेल्या 23 वर्षाखालील कुस्तीमध्ये जागतिक विजेतेपद मिळवणारी देशातील पहिली महिला कुस्तीपटू कोण आहे? अल्बानिया येथे झालेल्या 23 वर्षाखालील कुस्तीमध्ये जागतिक विजेतेपद मिळवणारी देशातील पहिली महिला कुस्तीपटू रितिका हुड्डा ही आहे. 37व्या राष्ट्रीय खेळाचे अधिकृत प्रायोजक कोण आहे? 37व्या राष्ट्रीय खेळाचे अधिकृत प्रायोजक पेटीएम हे आहे. नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटने कोणत्या नावाने गीर जातीची भारतातील पहिली क्लोन केलेली मादी वासराची निर्मिती केली आहे? नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटने गंगा या नावाची गीर जातीची भारतातील पहिली क्लोन केलेली मादी वासराची निर्मिती केली आहे. मिशन आर्टेमिस 2 अंतर्गत चंद्रावर जाणारी पहिली महिला अंतराळवीर कोण असेल? मिशन आर्टेमिस 2 अंतर्गत चंद्रावर जाणारी पहिली महिला अंतराळवीर क्रिस्टिना कोच ही असेल. निवडणूक आयोगाने कोणत्या राजकीय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे? तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. भारतीय हवाई दलाकडून MiG-21 बायसन लढाऊ विमानाचे अंतिम प्रस्थान नुकतेच कोठे झाले? भारतीय हवाई दलाकडून MiG-21 बायसन लढाऊ विमानाचे अंतिम प्रस्थान बाडनेर या ठिकाणी झाले. सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे नुकतेच कुठे अनावरण करण्यात आले? सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आले. नुकतेच पहिले AI सेफ्टी समिट 2023 मध्ये कोणता करार करण्यात आला आहे? नुकतेच AI सेफ्टी समिट 2023 मध्ये ब्लॅकचे घोषणापत्र हा करार करण्यात आला. नुकताच केरळ ज्योती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? नुकताच केरळ ज्योती पुरस्कार T पद्मनाभन यांना प्रदान करण्यात आला. अलीकडेच कॉलिन्स डिक्शनरीने कोणता वर्ड ऑफ द इयर 2023 घोषित केला? अलीकडेच कॉलिन्स डिक्शनरीने AI हा शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला. नुकताच चर्चेत असलेला कुशा प्रकल्प कशाशी संबंधित आहे? नुकताच चर्चेत असलेला कुशा प्रकल्प DRDOशी संबंधित आहे. अलीकडेच चर्चेत असलेले इनकोर ॲप कशाशी संबंधित आहे? अलीकडेच चर्चेत असलेले इनकोर ॲप निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. अलीकडेच चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून माघार घेण्याची घोषणा कोणी केली आहे? अलीकडच्या चीनच्या बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्हमधून माघार घेण्याची घोषणा फिलिपिन्स या देशाने केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकताच टाईम आऊट झालेला पहिला खेळाडू कोण आहे? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकताच टाईम आऊट झालेला पहिला खेळाडू एंजोला मॅथ्यूज हा आहे. एंजोला मॅथ्यूज. NMDC लिमिटेड सोन्याची पहिली खाण कोणत्या देशात सुरू केली आहे? NMDC लिमिटेड सोन्याची पहिली खाण ऑस्ट्रेलिया या देशात सुरू केली आहे. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15B अंतर्गत अलीकडेच लॉन्च करण्यात आलेली शेवटची युद्धनौका कोणती आहे? भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 50B अंतर्गत अलीकडेच लॉन्च करण्यात आलेली शेवटची युद्धनौका सुरत ही आहे. नुकताच चर्चेत असलेली ग्लोबल बोगोटो घोषणा कशाशी संबंध आहे? नुकतेच चर्चेत असलेली ग्लोबल बोगोटो घोषणा नदीतील डॉल्फिनशी संबंधित आहे. सुलतान ऑफ जोहोर कप 2023 मध्ये भारतीय हॉकी संघाने कोणते पदक जिंकले? सुलतान ऑफ जोहोर कप 2023 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले. हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षणासाठी अलीकडेच ATMAN सेंटर ऑफ एक्सलन्स कोणी सुरू केले आहे? हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षणासाठी अलीकडेच ATMAN सेंटर ऑफ एक्सलन्स IIT कानपूरने सुरू केले आहे. भारतात अलीकडेच 100% FDI प्राप्त करणारी पहिली संरक्षण कंपनी कोणती आहे? भारतात अलीकडेच 100% FDI प्राप्त करणारी पहिली संरक्षण कंपनी साब कंपनी ही आहे. भारतीय वायुसेनेचा 91वा स्थापना दिन कुठे साजरा करण्यात आला? भारतीय वायुसेनेचा 91वा स्थापना दिन प्रयागराज या ठिकाणी साजरा करण्यात आला. अलीकडेच प्रथमच T20 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणी जिंकले? अलीकडेच प्रथमच T20 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पंजाब राज्याने जिंकली. जगातील पहिले AI ह्युमनॉइड रोबोट CEO कोण आहेत?
जगातील पहिले AI ह्युमनॉइड रोबोट CEO मिका हे आहेत. ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू डायना एडुल्जी ह्या आहेत. ब्रिटनचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? ब्रिटनचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नुकतीच डेव्हिड कॅमेरून यांची नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच झालेल्या गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? नुकत्याच झालेल्या गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार श्रीहरी नटराज यांना मिळाला. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म सिद्धरुडा स्वामी रेल्वे प्लॅटफॉर्म हा आहे. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीसाठी ऑस्कर पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीसाठी ऑस्कर पुरस्कार 2023 नाटू नाटू या गाण्याला प्रदान करण्यात आला आहे. आशियातील सर्वात मोठ्या 4 मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोपचे उद्घाटन कोठे करण्यात आले? आशियातील सर्वात मोठ्या 4 मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोपचे उद्घाटन उत्तराखंड या राज्यामध्ये करण्यात आले. तिस्ता नदीला नुकताच आलेल्या पुरामुळे कुठे मोठे नुकसान झाले आहे? तिस्ता नदीला नुकताच आलेल्या महापुरामुळे सिक्कीम या राज्यामध्ये मोठे नुकसान झाले. ICC क्रिकेट विश्वचषक 2023चे विजेतेपद कोणी जिंकले? ICC क्रिकेट विश्वचषक 2023चे विजेतेपद ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकले. पंकज अडवाणीने अलीकडे 26व्यांदा जागतिक बिलियर्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोठे जिंकले आहे? पंकज अडवाणीने अलीकडे 26व्यांदा जागतिक बिलियर्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद कतर या देशामध्ये जिंकले. भारतीय मसाला संशोधन संस्था कोझिकोड यांनी अलीकडे काळी मिरची कोणती नवीन जात विकसित केली आहे? भारतीय मसाला संशोधन संस्था कोझिकोड यांनी अलीकडेच काळी मिरचीची ISR चंद्र IISR चंद्र नावाची नवीन जात विकसित केली आहे. गुजरात सरकारने अलीकडे कोणता राज्य मासा म्हणून घोषित केला आहे? गुजरात राज्य सरकारने अलीकडेच घोल मासा हा राष्ट्रीय मासा म्हणून घोषित केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित बोर्ड चॅटबॉट कोणी सुरू केला आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित बार्ड चॅटबॉट गुगलने विकसित केला आहे. बार्ड चॅटबॉट. नुकताच नासा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? नुकताच नासा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्ड डॉक्टर सुजित रॉय यांना मिळाला आहे. नुकतीच 21,500 फूट उंचीवरून हेलिकॉप्टरमधून उडी मारणारी जगातील पहिली महिला कोण आहे? नुकतीच 21,500 फूट उंचीवरून हेलिकॉप्टरमधून उडी मारणारी जगातील पहिली महिला शीतल महाजन ही आहे. नुकताच न्यूयॉर्क स्थित हॅवल सेंटरचा पहिला लाईफटाईम डिस्टर्बिंग द पीस अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? सलमान रश्दी यांना देण्यात आला आहे. जगातील पहिले 3D प्रिंट केलेले मंदिर अलीकडे कोठे अनावरण करण्यात आले? जगातील पहिले 3D प्रिंट केलेले मंदिर अलीकडे तेलंगणा या राज्यामध्ये अनावरण करण्यात आले. नुकताच बुकर पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? नुकताच बुकर पुरस्कार 2023 पॉल लिंच यांना मिळाला आहे. भारताच्या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? भारताच्या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार एंडलेस बॉर्डर्स या चित्रपटाला मिळाला आहे. UNSCR नानसेन रिफ्युजी अवॉर्ड 2023 साठी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? UNHCR नानसेन रिफ्युजी अवॉर्ड 2023 साठी नुकतीच अल्बुलाही मायर यांची निवड झाली आहे. केंद्र सरकारसोबत नुकताच शांतता करार झालेला युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट करार कशाशी संबंधित आहे? केंद्र सरकारसोबत नुकताच शांतता करार झालेला युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट करार मणिपूर या राज्याशी संबंधित आहे. अलीकडेच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर ऑफ द लीजन डी ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? अलीकडेच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर ऑफ द लीजन ऑफ डी ऑनरने VR ललितांबिका यांना सन्मानित करण्यात आले आहे. VR ललितांबिका. 24वा हॉर्नबिल फेस्टिवल 2023 नुकताच कुठे सुरू झाला आहे? 24वा हॉर्नबिल फेस्टिवल 2023 नागालँड या राज्यामध्ये सुरू झाला आहे. अलीकडेच बंगालच्या उपसागरात धडकलेला मिचॉंग चक्रीवादळाला कोणी नाव ठेवले आहे?
अलीकडेच बंगालच्या उपसागरात धडकलेल्या मिचॉंग चक्रीवादळाला म्यानमार या देशाने नाव दिले आहे. नुकताच भारताचा 84वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? नुकताच भारताचा 84वा ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू ही बनली आहे. अलीकडेच भारतीय नौदलात युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे? अलीकडेच भारतीय नौदलात युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी प्रेरणा देवस्थळी ही आहे. नुकतीच 82वी इंडियन रोड काँग्रेस कुठे सुरू झाली? नुकतीच 82वी इंडियन रोड काँग्रेस गांधीनगर गुजरात येथे सुरू झाली. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2023चा शब्द कोणाला दिला आहे? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2023चा शब्द रिज हा दिला आहे. फिफा अंडर-17 विश्वचषक 2023 विजेता संघ कोणता आहे? फिफा अंडर-17 विश्वचषक 2023चा विजेता संघ जर्मनी हा आहे. रियाद आशियाई पुरस्कार परिषद 2023 मध्ये बेस्ट यंग ॲथलेटिक अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? रियाद आशियाई पुरस्कार परिषद 2023 मध्ये बेस्ट यंग ॲथलेटिक अवॉर्ड शीतल देवीला मिळाला आहे. अलीकडेच मंगळावर मार्स रोवर मोहिमेचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? अलीकडेच मंगळावर मार्स रोवर मोहिमेचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती ही आहे. युनेस्कोने 2023 मध्ये कोणता अमृत सांस्कृतिक वारसा नुकताच घोषित केला आहे? युनेस्कोने 2023 मध्ये गरबा नृत्य हा अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केला आहे. इंटरपोलची 91वी महासभा नुकतेच कुठे झाली? इंटरपोलची 91वी महासभा व्हिएन्ना या देशामध्ये झाली. व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया या देशामध्ये झाली. टाइम मॅगझिनने अलीकडेच पर्सन ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाला निवडले आहे? टाइम मॅगझिनने अलीकडेच टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 म्हणून टेलर स्विफ्ट यांना निवडले आहे. प्रश्नासाठी रोख रकमेच्या आरोपावरून नुकतीच लोकसभेतून कोणाची हकालपट्टी करण्यात आली आहे? प्रश्नासाठी रोख रकमेच्या आरोपावरून नुकतीच लोकसभेमधून महुआ मोइत्रा यांची हकालपट्टी करण्यात आली. जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारताला कोणते स्थान मिळाले आहे? जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांकामध्ये भारताला 7वे स्थान मिळाले आहे. 15व्या हॉकी विश्वचषक 2023चा उपविजेता संघ कोणता आहे? 15व्या हॉकी विश्वचषक 2023चा उपविजेता संघ बेल्जियम हा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2023च्या मिश्र दुहेरीचा विजेता कोण आहे? ऑस्ट्रेलियन ओपन 2023च्या मिश्र दुहेरीचा विजेता लुईसा स्टेफनी आणि राफेल माटोस हे आहेत. भारतीय नौदल अकादमी केरळ येथे नुकत्याच झालेल्या ॲडमिरल्स कप 2023ला सेलिंग रेगाटचा विजेता कोण आहे? इटली हा आहे. 33व्या व्यास सन्मानासाठी कोणाची निवड झाली आहे? 33व्या व्यास सन्मानासाठी पुष्पा भारती यांची निवड झाली आहे. नुकताच WTA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? नुकताच WTA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार इगा स्विटेक हिने जिंकला आहे. सेंट्रल बँकिंग अवॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाद्वारा गव्हर्नर ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले आहे? सेंट्रल बँकिंग अवॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाद्वारे गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने शक्तिकांत दास यांना गौरवण्यात आले आहे. इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये नुकताच समावेश झालेला पहिला आशियाई पुरुष टेनिसपटू कोण आहे? इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये नुकताच समावेश झालेला पहिला आशियाई पुरुष टेनिसपटू विजय अमृतराज आणि लिएंडर पेस हे दोघेजण आहेत. पाण्यातील आर्सेनिक आणि धातूचे आयन काढून टाकण्यासाठी नुकतेच अमृत तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे? पाण्यातील आर्सेनिक आणि धातूचे आयन काढून टाकण्यासाठी नुकतेच अमृत तंत्रज्ञान IIT मद्रासने विकसित केले आहे. नुकताच इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? नुकताच इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 डॅनियल बॅरेनबाईम आणि अली अबू आवाज यांना प्रदान करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023चे भागीदार राज्य कोणते आहे? आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 23च्या भागीदार राज्य आसाम हे आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिली महिला लष्करी अधिकारी कोण? जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिली महिला लष्करी अधिकारी शिवा चौहान ही होय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान
ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरिनाम या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार प्रदान करण्यात आला आहे. 2021चा गांधी शांतता पुरस्कार कोणाला दिला जाईल? 2021चा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूरला प्रदान केला जाईल. IPL 2024च्या लिलावात खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू कोण? IPL 2024च्या लिलावात खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क हा होय. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला दिला जाईल? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना दिला जाईल. संयुक्त राष्ट्राने नुकतेच कोणते वर्ष उंटांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे? संयुक्त राष्ट्राने नुकतेच 2024 आंतरराष्ट्रीय उंटाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमीचा वार्षिक पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमीचा वार्षिक पुरस्कार 2023 हा मुझे पहचानो यांना मिळाला आहे. अलीकडेच FIH प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? अलीकडेच FIH प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार हार्दिक सिंग यांना मिळाला आहे. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचे कोणते नवीन रूप व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून घोषित केले आहे? अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचे JN1 हे नवीन रूप व्हेरियंट ऑफ द इंटरेस्ट म्हणून घोषित केले आहे. नुकतीच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची प्रमुख बनलेली पहिली महिला कोण? नुकतीच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची प्रमुख बनलेली पहिली महिला नीना सिंग ही होय. आइसलँडच्या हुसाविक म्युझियमने अलीकडेच कोणाला लीप एक्सिरियन चंद्र पुरस्कार 2023 प्रदान केला आहे? इस्रोला. युनेस्कोने अलीकडेच कोणाला जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून घोषित केले आहे? कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू. 75व्या भारतीय प्रजासत्ताक दिन 2024 समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण असतील? 75व्या भारतीय प्रजासत्ताक दिन 2024 समारंभाचे प्रमुख पाहुणे इमॅन्युएल मॅक्रॉन हे असतील. नुकताच सर्वोत्कृष्ट महिला धावपटू अपंग पुरस्कार कोणाला मिळाला आहे? नुकताच सर्वोत्कृष्ट महिला धावपटू अपंग पुरस्कार शीतल देवी यांना मिळाला आहे. ओपेक संघटनेच्या सदस्यत्वाचा अलीकडे कोणी राजीनामा दिला आहे? अंगोला या देशाने राजीनामा दिला आहे. महिला प्रीमियर लीग WPL 2023च्या पहिल्या आवृत्तीचे विजेता संघ कोणता? मुंबई इंडियन्स MI. नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण अहवाल 2022-23 नुसार भारतातील महिला कामगार दल सहभाग दर किती आहे? 37% इतका आहे. संयुक्त राष्ट्राची पहिली जल परिषद 2023 कुठे आयोजित करण्यात आली आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2023 कुठे आयोजित करण्यात आली आहे? ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. नुकतेच जागतिक पशु आरोग्य संघटनेने भारत मुक्त घोषित केला आहे बर्ड फ्लूपासून. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.